शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळाला। आज नमो शेतकरी योजनेची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार। पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा झालेला आहे। 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार। जसा तुम्हाला पीएम किसान योजनेचा 11 वाजता तुम्हाला मेसेज आला असेल, तसाच तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या रकमेचा तुम्हाला 11च्या नंतर तुम्हाला हळूहळू तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा दिसेल। जर तुम्हाला 11 वाजता पैसा नाही आला तर तुम्हाला 1 ते 2 दिवस सुद्धा लागू शकतात, पण या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेची रक्कम तर तुम्हाला कालच मिळालेली आहे, पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 11च्या नंतर या 2 दिवसामध्ये कधीही तुम्हाला पडलेला दिसणार आहे। तुमच्या खात्यामध्ये पण 8वा हप्ता या ठिकाणी या 2 दिवसामध्ये पडणार, पण कधी जर तुम्ही या 16 जिल्ह्यातील शेतकरी असाल तरच तुमच्या खात्यामध्ये हा 8वा हप्ता या ठिकाणी टाकला जाणार आहे। जर तुम्ही या 16 जिल्ह्यामध्ये नसताल तर तुम्हाला या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागू शकते। तुमच्या खात्यामध्ये 15 ते 20 दिवसानंतर सुद्धा पैसा पडू शकतो। त्यामुळे जर तुम्ही या 16 जिल्ह्यातील शेतकरी असाल व तुम्ही या 16 जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसा पडणार आहे। तर चला बघूया कोणते आहेत ते 16 जिल्हे, जे 16 जिल्ह्यामध्ये आज 11च्या नंतर पैसा वितरणाला सुरुवात होईल आणि 2 दिवसामध्ये या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसा पूर्णपणे हस्तांतरित होईल। या ठिकाणी आपण बघू शकतो पूर्णपणे तुमच्या समोर ती यादी मांडतो। यादीमध्ये जिल्हे कोणते कोणते आहेत ते पूर्णपणे तुम्हाला कळणार, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून टाका। कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कळवा। तर चला बघूया कोणते आहेत ते 16 जिल्हे। हे 16 जिल्हे खूप महत्त्वाचे आहे, कारण की आता 8वा हप्ता या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुमच्या खात्यामध्ये थेट डबल 2000 रुपये रक्कम या 2 दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला जमा दिसेल। पीएम ची रक्कम तर तुम्हाला मिळालीच आहे, पण आता नमो शेतकरी योजनेची 8व्या हप्त्याची रक्कम तुम्हाला मिळणार। बघूया काय आलेला आहे। जीआर पूर्णपणे व्हिडिओ बघा। जे शेतकरी व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना माहिती पूर्ण या ठिकाणी कळवल्या जाईल। जे शेतकरी अर्धवट बघणार त्यांना काही समजणार नाही, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघणं अति आवश्यक आहे। पूर्णपणे जीआर तुमच्या समोर मांडतो। तर आता या ठिकाणी लक्ष द्या। पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला। या 16 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून नमो शेतकरी योजनेची रक्कम जमा केली जाणार। तर चला बघूया कोणते आहेत ते 16 जिल्हे। ज्या 16 जिल्ह्यामध्ये आज थेट 2000 रुपये रक्कम जमा केली जाणार। जर तुम्ही या 16 जिल्ह्यामध्ये राहत असाल आजपासून तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा दिसण्याला सुरुवात तुम्हाला होईल। हळूहळू तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल। जर तुम्हाला आज सायंकाळपर्यंत पैसा आला नाही तर तुम्ही या ठिकाणी चिंता काय करू नका। तुमच्यासाठी या ठिकाणी 2 दिवस दिलेले आहे। 2 दिवस या ठिकाणी पैसे वितरणाला हप्ता चालू असणार आहे, त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुम्हाला आज पैसा आला नाही किंवा तुमच्या शेजारी शेतकऱ्यांना पैसे आले पण तुम्हाला जर आले नाही तर चिंता काय करू नका। ही जी वितरणाला सुरुवात या ठिकाणी आजपासून झालेली आहे ती आज पूर्णपणे संपणार नाही। याला 2 दिवसाचा कालावधी या ठिकाणी ठरवलेला आहे, त्यामुळे जर तुम्हाला आज पैसा आला नाही तर 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी हस्तांतरित केला जाईल। जर तुमचे हे 3 काम कंप्लीट असेल, जर तुम्ही हे 3 काम पूर्णपणे केलेले असतील तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुम्हाला पैसा आजच देखील मिळणार। जर तुम्ही हे 3 काम पूर्णपणे केलेले असतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसा आजच या ठिकाणी टाकले जाणार। केव्हा? जेव्हा तुम्ही या 16 जिल्ह्यामध्ये राहत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये आज रक्कम जमा होणार। पण जर तुमचे हे 3 काम अधुरे असतील तर तुम्हाला 2 दिवस प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकतात। तर चला बघूया कोणते आहेत ते 3 काम। जर तुम्ही हे 3 काम अधुरे ठेवले तर तुमच्या खात्यामध्ये पैसा येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा तुमच्या खात्यामध्ये पैसा फास्ट येऊ नाही शकत। तुमच्या खात्यामध्ये पैसा हळूहळू प्राप्त होईल। त्यामुळे जर तुमचे हे 3 काम पूर्ण नसतील तर लवकरात लवकर ते 3 काम कंप्लीट करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसा येण्यास कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही। जसं राज्य सरकार डीबीटीचं बटन दाबेल तसा तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल। तर चला बघूया कोणते आहेत ते 3 काम जे खूप महत्त्वाचे असून जर तुम्ही ते केले तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसा या ठिकाणी प्राप्त होईल। जर तुमचे हे 3 काम कंप्लीट असेल तर आजच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल। तर चला बघूया कोणते आहेत ते 3 काम। जे 3 काम जर तुम्ही पूर्ण केले किंवा तुमचे हे 3 काम पूर्ण असतील, जर तुम्ही या 3 काम पूर्ण केलेले असतील तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम आजच जमा होण्याची दाट शक्यता आहे। जर तुमचं हे काम अधुरे असतील तर तुम्हाला 1 ते 2 दिवसाची प्रतीक्षा करावी लागू शकतात, तुम्हाला पैसा लेट येऊ शकतो। तर बघूया कोणते आहेत ते 16 जिल्हे। ज्या 16 जिल्ह्यामध्ये आजपासून नमो
समोरचा या ठिकाणी 8वा हप्ता वितरणाला सुरुवात देखील करणार आहे आणि आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये पूर्णपणे महाराष्ट्रातील या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा केली जाईल। 8वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल। तर चला बघूया सविस्तरपणे कोणत्या आहेत ते 16 जिल्हे। त्या 16 जिल्ह्याची यादी तुमच्या समोर मांडतो। हे 16 जिल्हे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। जर तुमचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी आज उद्या या 2 दिवसामध्ये तुम्हाला जमा दिसणार आहे। आणि जर तुमचे हे 3 काम कंप्लीट असेल तर तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम 11 वाजता या ठिकाणी हस्तांतरित केली जाईल। जर तुमचे हे 3ही काम अधुरे असतील तर तुम्हाला पैसा उद्या मिळेल किंवा परवा मिळेल। त्यामुळे जर तुमचे हे 3 काम कंप्लीट नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसा येण्यास अडथळा सुद्धा निर्माण होऊ शकतो। तर चला बघूया कोणते आहेत ते 3 काम, कोणते आहेत ते 16 जिल्ह्याची यादी। ज्या 16 जिल्ह्यामध्ये आज तुमच्या खात्यामध्ये थेट 2000 रुपये रक्कम या ठिकाणी वितरणाला सुरुवात होऊन तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये आज या ठिकाणी पडणार। आज उद्या या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेची रक्कम या ठिकाणी पडणार। तर चला बघूया कोणते आहेत ते 16 जिल्हे। आता त्यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे तुमचा संभाजीनगर। जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही नमो शेतकरी योजनेची रक्कमेस वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल, बीड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमची पण आता प्रतीक्षा संपली असून तुमच्या पण खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार। 8वा हप्ता तुमच्या पण खात्यामध्ये या ठिकाणी टाकण्यात येणार। तिसरा जिल्हा असणार आहे तुमचा नांदेड। जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल, नांदेड जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम थेट जमा केली जाणार। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा परभणी। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी आता नमोचे व पीएमचे असे 4000 रुपये दिले जाणार। 2000 रुपये तर त्यांना आधीच दिलेले आहे, आता नमोचे 8व्या हप्त्याचे त्यांना 2000 रुपये दिले जाणार। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा लातूर। जर तुम्ही लातूर जिल्ह्यामध्ये राहत असाल, लातूर जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी पण मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी हस्तांतरित केला जाणार आहे। समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा धाराशिव। जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल, धाराशिव जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण 8वा हप्ता नमोचा या ठिकाणी टाकला जाणार। या 2 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी रक्कम जमा दिसणार। तर चला समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा नाशिक। जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला पैसा पाहिजे असेल नमो शेतकरी योजनेची, जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल 8व्या हप्त्याची, जर तुम्हाला आतुरता असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये 8वा हप्ता या ठिकाणी हस्तांतरित केला जाणार आहे। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला, आर्थिक दिलासा मिळाला। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा धुळे। जर तुम्ही धुळे जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, धुळे जिल्हा जर तुमचा असेल तर तुमच्यासाठी पण मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार। जर तुम्ही धुळे जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी पण आर्थिक दिलासा या ठिकाणी मिळणार। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा, समोरचा जिल्हा आहे अहिल्यानगर। अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, अहिल्यादेवी नगर मध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी पण मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या पण खात्यामध्ये आता 8वा हप्ता दिला जाणार। तुमच्या पण खात्यामध्ये या ठिकाणी 2000 रुपये आज या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत पैसा टाकला जाणार। ज्या शेतकऱ्याचे हे 3 काम कंप्लीट नाही त्यांनी लवकरात लवकर हे 3 काम कंप्लीट करून घ्या, जेणेकरून भविष्यामध्ये जर कोणता कुठला नवीन जीआर आला तर त्या जीआरमध्ये शेतकऱ्याचं कुठलंही नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा येण्यास कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही। जर तुमचे हे 3 काम कंप्लीट नसेल तर लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या, जेणेकरून भविष्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास कुठलीही अडचण निर्माण होणार नाही, कुठलीही बाधा निर्माण होणार नाही। जसं राज्य सरकार समोरच्या योजनेसाठी डीबीटीचं बटन दाबेल तसा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल। जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर सर्व आधी पैसा जमा झाला पाहिजे, जसं राज्य सरकार डीबीटीचं बटन दाबतं, राज्य सरकार व केंद्र सरकार जसं डीबीटीचं बटन दाबतं तसा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा झाला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल आणि तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर फास्ट पैसा जमा झाला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे 3 काम पूर्ण नक्की करा। जर तुमचे ते 3 काम कंप्लीट असेल तर तुमच्या पण खात्यामध्ये खूप फास्ट पैसे येणार, पण जर तुमचे हे 3 काम कंप्लीट नसेल तर लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये खूप फास्ट पैसे येईल,
तुमच्या पण खात्यामध्ये जसं डीबीटीचं बटन दाबलं तसा पैसा जमा होईल। त्यामुळे जर तुमचे हे 3 काम कंप्लीट नसेल तर लवकरात लवकर ते 3 काम कंप्लीट करून घ्या। आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे, या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही आलं असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल आणि तुम्हाला पण माहीत नसेल की तुम्हाला पैसा या 2 दिवसामध्ये मिळणार की तुम्हाला पैसा 15 दिवसाच्या नंतर प्रतीक्षेनंतर मिळणार। तर असा प्रश्न असेल तर तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न दूर केला जाईल। तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगितलं जाईल की तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे आणि तुम्हाला पैसा या 2 दिवसामध्ये मिळणार। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला या 2 दिवसामध्ये मिळणार की तुम्हाला 15 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार की तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळणार। जर तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा। कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न दूर केला जाईल। तर चला बघूया कोणते आहेत ते 3 काम। जे 3 काम जर तुम्ही करून ठेवले किंवा तुमचे ते पूर्ण असतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास कोणतीही बाधा निर्माण होणार नाही। आता त्यामध्ये पहिलं काम असणार आहे तुमचं आधार अपडेट करणं। बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा येण्यास उशीर होतो, त्याचं कारण म्हणजे त्यांचं आधार अपडेट नसतं आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा झाला की नाही झाला याचा त्यांना मेसेज सुद्धा येत नाही। जर तुमचं पण आधार अपडेट नसेल, तुम्ही जसं आधार काढलं तसं तुमचं कधीही अपडेट तुम्ही केलेलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही आधार अपडेट करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत येणारा पैसा खूप फास्ट या ठिकाणी हस्तांतरित होईल। दुसरं काम असणार आहे तुमचं ई-केवायसी। ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या, कारण की आता नवीन जर GR आला तर तुमच्या खात्यामध्ये पैसा येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो, तुमच्या खात्यामध्ये पैसा येण्यास उशीर सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा फास्ट यायला हवा तर ई-केवायसी करणं अतिशय गरजेचे। समोरचं काम असणार तुमचं फार्मर आयडी। फार्मर आयडी ज्या शेतकऱ्यांकडे नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी क्रिएट करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पण पैसे येण्यास कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही। तर तुम्हाला मी आता हे 3 काम सांगितले। या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी हस्तांतरित केला जाईल। त्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये या 2 दिवसामध्ये पडणार। जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे, तर कमेंट नक्की करा। त्या कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न या ठिकाणी सोडवला जाईल। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला